आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे शिळ्या भाजीपासनं अतिशय वेगळ्या प्रकारची रेसिपी। एका परातीत 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा घेतला, त्यात मिरचीचा ठेचा, परतलेली चवळीची भाजी आणि टोमॅटोची चटणी शिल्लक राहिलेली घातली, 2 चम्मच बेसन घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि छानपैकी मिक्स केलं। आणि आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेतली, पीठ मळून घेतलं। थोडं कडक पीठ मळून घ्यायचं आहे। 15 मिनिटं रेस्ट दिली। 15 मिनिटानंतर तेल घालून छानपैकी आणखी मळून घेतलं। आता याचे पोळ्या लाटून घेतल्या। हे बघा, ह्या प्रकारे पोळ्या लाटून घेतल्या आणि एका डब्याच्या झाकणाने त्याच्या कडा काढून घेतल्या, शेप दिला त्याला आणि त्रिकोणी आकार देऊन पूर्ण पापड्या कापून घेतल्या। ही रेसिपी लहान-सहान भुकेसाठी अतिशय उत्तम आहे आणि आपण स्टोर करून पण ठेवू शकतो। 15 दिवस छान टिकतात एअरटाईट डब्यात। आता पूर्ण आपल्या पापड्या तयार झाल्या आहे। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। आता आपण ह्या सगळ्या पापड्या तेलात तळून घेऊ, फ्राय करून घेऊ गोल्डन ब्राउन कलरवर छानपैकी। हे बघा किती छान कलर येत आहे आपल्या पापड्याला। वाव, बढिया, छान कलर आला आहे। आणखी दुसरी बॅच तळून घेतली, मस्त। छोट्या मोठ्या भुकेसाठी अतिशय उत्तम रेसिपी आहे, तुम्ही पण करून बघा। खूप छान आणि टेस्टी लागतात ह्या पापड्या। आता यावर आमचूर पावडर घालू किंवा तुम्ही चाट मसाला पण घालू शकता आणि मिक्स केलं। तुम्ही पण करून बघा, ही रेसिपी खूप छान लागते। रेडी टू सर्व। हे बघा किती कुरकुरीत